अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकून 1,26,960 रुपये रोख आणि 5 मोटरसायकली, एक रिक्षासह 3,46,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धरणगाव व अमळनेर तालुक्यातील 9 आरोपींविरुद्ध जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू चोरीनंतर परिवीक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी अवैध व्यावसायिक धारकांना मोठा झटका दिला आहे. तालुक्यातील टाकरखेडा येथे मोठा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी केदार बारबोले यांना मिळाल्यानंतर त्यांनी 5 मार्च रोजी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, एएसआय राजेंद्र कोठावदे, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, उज्ज्वल कुमार म्हस्के, गणेश पाटील, अमोल पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, उदय बोरसे यांना टाकरखेडा येथे पाठवले. समाधान धर्मा पाटील यांच्या गट नंबर 180 मधील शिवारात शनी मंदिराजवळ पत्त्यांचा जुगार खेळला जात होता. पोलिसांनी तेथून प्रकाश भगवान महाजन माळीवाडा, धरणगाव, भाईदास सोनू अहिरे लोणे, अमळनेर, रमेश आत्माराम महाजन हनुमान नगर धरणगाव, बापू जगन्नाथ पाटील शिवाजीनगर पैलाड, समाधान धर्मा पाटील टाकरखेडा, शिवलाल धर्मा पाटील टाकरखेडा, विजय पंढरीनाथ सोनवणे निशाणे तालुका धरणगाव, शिवदास प्रकाश धनगर नेहरू नगर धरणगाव, धनंजय श्रीराम चव्हाण बोरसे गल्ली अमळनेर यांना जन्ना मन्ना जुगार खेळताना ताब्यात घेतले. अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात जुगार अड्ड्यावर धाड पडली. गुन्ह्यांचा तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील गलवाडे ते अमळनेर रस्त्यावर एकाने दारूच्या नशेत भरधाव दुचाकी चालवत स्कूटीला ठोकल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 5 मार्च रोजी घडली आहे. पाडसे रेल्वे स्टेशन मास्टर मच्छिंद्र रतिलाल पाटील हे गलवाडेकडून अमळनेरकडे निघाले असता रस्त्यावरील एसआर पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या स्प्लेंडर प्लस क्रमांक MH19 BV 4850 वरील चालक विनोद दगडू पाटील याने दारूच्या नशेत स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे फिर्यादी मच्छिंद्र यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात स्कूटीचेही नुकसान झाले. मच्छिंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शरीफ खान पठाण हे करीत आहेत. अमळनेर शहरातील प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू ज्योत्स्ना जितेंद्र पाटील आणि देवयानी भागवत कोळी या दोघांची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा 5 व 6 एप्रिल रोजी दिल्ली या ठिकाणी होणार आहेत. त्यांची 14 व 15 फेब्रुवारी दरम्यान जालना, महाराष्ट्र येथील राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्यांची राष्ट्रीय खेळासाठी निवड झाली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. न्यायालयाने आदेश देऊन अमळनेर शहरातील देह व्यापार सुरूच असल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी 7 मार्च रोजी सर्वधर्मीय सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढला जाणार असल्याचे मोर्चाचे समन्वयक मौलाना रियाजुद्दीन यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. याबाबत समन्वय समितीने प्रशासनाला निवेदन देखील दिले आहे.